विठ्ठल आवडे प्रेम भाव। लाहोर चित्र सशी रानडुकरू खाणाऱ्याचं पोरग बायकोन सांगितलं 8 दिवस खाला घरात काय नाही, लग्न केले तुमच्यासोबत काय देता लेकराला, आज घेऊन येतो म्हणला। आणि ते दिवस होता उद्याची येणारी 1 तारीख। आणि त्या दिवशी जिथं पानसाळ भागे पशु प्राणी जे पाणी प्यायला येतात, रात्री एका झाडावर बसलं साहेब आणि रस्ता दिसत नाही म्हणून पानं तोडीत राहिलं। त्या झाडाखाली शिवलिंग होतं। आज 14 अध्यायापैकी लाहोर चित्र सशे खाणाऱ्याचं चरित्र त्या अध्यायात आहे। योगजन म्हणलाय सशे खात होतं, हे अध्याय फाडून टाकीन। शंकर म्हणले तुझ्या मुंडक्यात त्रिशूळ घालीन। पारधी होतं ते, शंकराने आपलं से केलंय। टप्पर नाही भारतात त्याचा चरित्र काढायची का? अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदेती तिने वंदे केली। कोण कोण? मेळ भिल्लीने तारिली, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली। आज पुराणात चरित्र आहे। श्रीमद भागवतात आजा मेळाचं चरित्र ऐकलं असेल तुम्ही, है की नाही? हे तुम्ही एवढे नसतात पण हे असत्याल, नाही तुम्हाला वेळ बी नसते ना, याच्यातल्या बी सगळ्या नसत्या, लगेच कळतंय मला। हो हे बा 22 तास बारीला लागलेला आणि मधातून घुसलेला लगेच कळतो। कशावर माहिती आहे का? त्याचे पाय पाहिल्यावर लक्षात येते पंढरपुराचे, लगेच चेहरेच सांगतात ना। आजामेळ नावाचे ब्राह्मण, आमचे लोक कधी कधी सांगत असताना आजामेळाला वाईट म्हणतात बरं, पण ब्रेक लायनर उघडू द्यायचे नाही। हो कधी कधी रामेश्वर भट्टांचं चरित्र सांगत असताना फार गाफिलवाणी बोलतात, पण एक लक्षात ठेवा, ज्या रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायचा गाथा पाण्यात टाकला त्याच रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायची आरती केली। हो या बा मोठी माणसं सहजासहजी कोणाला डोक्यावर घेत नसतात। रामेश्वर शास्त्री तुकोबारायला तपासत होते, त्या काळातला ओरिजिनल शास्त्री होते। हो पत्रिकावर टाकलेली पदवी नाही, हा पत्रिकावर काय कोणी टाकत असते, कार्यक्रम हिंदूचा आणि छापखाना मुसलमानाचा। दाल दो बोले पदवी, हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर संगीत अलंकार यानं म्हशीच्या कोड्यात भजन केलं, मसरा साखळ्या तोडायला तर कुठं अलंकार झाला? या बा गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी, त्या कसोटीत जो उतरण का सेवेच्या त्याचा गौरव असतोय। हो जिच्या कद्र कद्र नवऱ्याने रितुडी टाकली आणि ती पतिव्रता येडपटेस काय कसं शक्य आहे ते? अध्यात्म नाही, त्याचा गौरव लागतो। आजामेळ नावाचे ब्राह्मण फार विद्वान माणूस होता, फार विद्वान, फार विद्वान, धर्मशील पुण्यशील पावन। पाय घसरला सांगतो तुम्हाला पुढे। प्रत्यक्ष पुराणी वंदे केली, एकच आहे का? तसं तुम्ही भागवतात ऐकलं असेल तरी पण मी सांगतो। आता भागवतात ऐकल्यावर डबल मी सांगणं म्हणजे एका तासात डबल तिफल झालं। एका तासात डबल तिफल झाल्यावर बरू आणि जेवारी होती, मग कंस लागते वाल्याच्या मुंडक्यावानी, आणि पातळ झाल्यावर खपके कंस, आता दाट वाले समजायचं, तरी पण सांगतो जाऊ द्या। आजामेळ आलं ना भंगात, याच्याकरता सांगतोय। आजामेळ नावाचे ब्राह्मण फार विद्वान, एक नालायक त्याच्या बायकोला मारित होता, त्याच्या नालायकाच्या बायकोला मारित होता। आजामेळाचं अंतकरण गोड, सात्विक वृत्तीची माणसं शक्यतो आडवी जात असतात।
हो, आडवं न गेल्यावर काय झालं माहिती तुम्हाला? 8व्या अवतारात भीष्माचार्यासारख्या माणसाच्या अंगात 113 बाण घुसले. यायच्या ताकद होती, त्या नालायकाला वस्त्र हरण करू नको म्हणायची, पण आडवे गेले नाही हो, म्हणून चूक झाली. सामान्य भीष्म नव्हते साहेब. देखोनी दक्षिणाय नातिघोर, भीष्मे ऐकताची उत्तरं आणि काळाशी सारून या दुरस्व शरीर रक्षिले. 22.5 दिवस ही आम्हाला पायत्याला उभा करणारी भीष्म सामान्य ताकद आहे, पण अनुचित प्रकार थांबिला नाही म्हणून 113 बाण अंगात घुसले. हो, काही काही गोष्टीच्या चुका करायला नाही पाहिजे. द्रोणाचार्य कोण? हो, संग्रामे हरुजिंतीला निवांत कवचाचा. कोणाचं वर्णन आहे? अर्जुनाचं. आणि अर्जुन इतका विद्वान कोणी केला? द्रोणाचार्यानं. पण त्या द्रोणाचार्याने एके दिवशी पाप केलं. लाहोर चित्र सशे धरणाराचं पोरग जगात 3रं आलं, त्याचा द्वेष केला म्हणून चिरंजीव पोराच्या कपाळावरचं रक्तमास पुगळते. अश्वत्थामा त्यांचा पुत्र होता, त्याचा अंगठा कापून घेतला. हो, काय न्याय कोणाला थांबत नाही, काळ कोणासाठी थांबत नाही. चुकीचे कामं झाले. बघा पुढे, राजपुत्र होता दुर्योधन. हो, इंद्रप्रस्थाचा राजा. आणि त्या राजाचा मुलगा, मोठी भाऊजाई आई समान असते, तिला मांडीवर बसलं साहेब, मांडीवर. आणि तिच्याच मालकाला सांगितलं मी वज्राचं कसं हो. अरे आईसमोर नग्न जाय, वज्राचं होशील. पण पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं या भारतातल्या स्त्रीवर अन्याय करते, तितकीच मांडी हाडामासाची ठुली. दुर्योधना मारिली गदा घेतेला प्राण, थंडीशी गदा मारली. हाणला दुर्योधने. हो, शकुन्या पण हाणला. मूर्ख होता शकुनी. गांधार देशाचा राजा होता. मोबाईल इचकीचा त्या काळातल्या गांधार देशाला आता कोणता देश म्हणते ते पहा. हां, बरं, वा, छान. हो, पण मोबाईल किती मोठा लिहित तुमच्याजवळ, मला जवकत नाही. आणि मी घेईन बी मोठा, पण 90 वर्ष लुगडं घातलं आणि 91 वर्षी कशाला गाऊन घालू आता. त्याच्यामुळे मला नाही, आता ह्याच्यावर मारायचं आपल्याला दुसरा नाही घ्यायचा. हो, उगं कुत्रे भुकतेत ना मला. तुम्हाला मोठा लिहित मुक्काम पायडा अर्धा हाथरीचा अर्धा पांघरीचा, पण त्याच्यातलं इचकी जा ना. बघा शास्त्र. हो, किती हलकट शकुनी साहेब. सख्या बहिणीच्या पोरायला जुगार खेळायला शिकिला. असा मामा असतो का? किती नालायकपणा, किती मूर्ख माणूस. हो, जयद्रथ मोठ्या मेहुण्याची पत्नी मोठ्या बहिणी समान असते. तिची भाषे, तिची मुलं पुत्रा समान असते. ह्यानं लाथ हाणली रानात. किती मूर्ख माणसं होती, किती मूर्ख माणसं. चला, हा विद्वान अजामेळ पुढं सरसावला आणि सांगितलं, अरे का मारतोस? ते म्हणलं, वय तिकडे बाळू महाराज, तू कीर्तन कर, आमच्यात पड नकोस. पण राहवलं नाही अजामेळाला. मारून मारून थकल्याच्या नंतर ते निघून गेला. तेव्हा त्या बाईला म्हणलं, बाई तुला किती मारलं ग? काय करावं म्हणे दादा, रोज असा मार खाते. एकच चुकलं अजामेळाचं. मग इतकं मारतो तरी तू इथं कसं काय राहते? हे म्हणायला नव्हतं पाहिजे. फुकट कळण शेंडी वळवळ. मग ती म्हणली, जाऊ कुठं? हा मुद्दा लक्षात घ्या. भागवत ऐकीचा कधी कधी. हो, तुम्हाला भागवत असंच आवडतं. आता ऐका बरं का. आणि शुक सांगतात राजा परीक्षिते मुंग्या गुराळावर गेल्या बरं का. आणि एका मुंगीने 5-5 किलो गुळाचं ढेकूळ आणलं बरं का. आणि 200-400 क्विंटल गुळ साचला बरं का. पण त्या गुळासाठी गोड भात करण्यासाठी तांदूळ नव्हते बरं का. आणि वरणासाठी डाळ नव्हती बरं का. पोळ्यासाठी फलके करण्यासाठी गहू नव्हते बरं का. पण काय त्या गावातल्या बायका उदार होत्या बरं का. एका बाईनं 5-5 किलो तांदूळ, 10-10 किलो गहू आणि 4-4 किलो डाळ आणली बरं का. शुक सांगतात राजा परीक्षिते 80 थैल्या मालाच्या भरल्या बरं का. आणि भागवताच्या आरतीच्या दिवशी ठोक्कर कुखावली मथारी म्हणली, ह्या थैल्याचं काय केलं महाराज ते नाही सांगितलं शुकाचार्यानं. अरे म्हणलं, ही बाई लई हुशार आहे. आता ऐका बरं का. आणि आयशर टेम्पो आणला बरं का. त्याच्यात सगळा माल टाकला बरं का. बाळू महाराज गिरगावकराच्या घरी नेला. हट तुला काय म्हणून मेले म्हणे. खाना खराब हो, असं भागवत असतं का? शास्त्र म्हणेल ते सांडावे, हे राज्य ही तृण मानावे. कथाकारानं कीर्तनकारानं गप्पा आणायच्या नाही. 42 कुळ्या नरकात जात्यात. पांचटा तुला आज लोक मानित असतील पांचट, पण भविष्यात पंढरपुरातल्या मालकान जर तो यासाठी नाक वाकडं केलं तर जाऊ द्या. आता शिवी दिली असती पण नको. विठाला विठाला विठाला
कथा कीर्तनाच्या वेळेला वक्त्याने दास्यत्वां सुदयं फलश्रुतिं भवा श्रोता जनार्दन शिवं गिरिजातिस्तते वचन. आळंदीतल्या मालकाचं वाक्य दादा, प्रभो तुम्ही मी दुबळा रचितसे. कोणाचं वाक्य? ज्या महात्म्याला 56 भाषा येत होत्या. वक्त्याने कीर्तन करत असताना आणि भागवत सांगत असताना स्वतःला दुबळा म्हणायचे. प्रत्येक पुरुषाला शंकर म्हणायचं आणि प्रत्येक माऊलीला पार्वती म्हणायचे. हे सांगाव भोगाचे उकांडे घ्यायलाय. जळशिली एखादीशी धुपनात. भोगवादी जीवन वक्त्याचं नसावं. हा, घरी काय भोगवादी जीवन उड्या हाणायच्या सोन्याचे ताट, बाहेर नाही. शास्त्र आहे. 1949 ते 51 साली एक शंकराचार्य पद भूषवलं एका व्यक्तीनं 2 वर्षाकरता. स्वामी राम, करवीर पीठाचे शंकराचार्य. 1949 ते 51 सालापर्यंत स्वामी रामांनी शंकराचार्य पद स्वीकारलं. चरित्र वाचा, वक्त्याची काय भूमिका असती बघा. हिमालयातल्या महात्म्यांचं चरित्र एक सुंदरसं पुस्तक आहे, 700 पानाचं. बघ जा. हो, कळलं ना आपल्याला काय अधिकार असतोय. आणि महाराज आपल्या लोकांनी तासात वागावं. मी तुम्हाला मगाशी म्हणलं, हो, काळ 35 वर्षाला बदलत असतो. ज्या दिवशी आपल्या वाकडे पावलं लोकांना कळतील त्या दिवशी लोक ट्रकनं नुकती बाजारात नेऊन वाटतील, पण कीर्तन होणार नाहीत. हो, म्हणून आपल्या वक्त्यांनी हिशोबात वागावं. हिशोबात. ह्या जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाल्यावर कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. नियम सांभाळले पाहिजे, मर्यादा असली पाहिजे. माझी लायकी नाही बरं सांगण्याची, पण तुम्ही मला उभं केले म्हणून सांगायलो. तर माझं वय नाही. हो, ते तितके हात घालायचं माझं वय नाही, अद्याप नाही. मी नेहमी एकच मोडा परमार्थातला, फक्त पैसे घेतो. ते पण बायको केल्यामुळं. नाही तर काय करायचं होतं मागणं पुढं फुफुटा उडं. कोणाला गठोडी द्यायची ती. बाकी नाही नियम मोडीत पठ्ठ्या नाही मोडणार. हो, आणि हे आता बसून कीर्तन करतो, गळ्यात शपथ माझा दोष नाही. मला आवडत नाही बसून कीर्तन करावं, पण करावं काय. माझा पाय मला त्रास देतोय. माझंही पाप उतवाला असेल, मी निमूटपणे स्वीकारेल. हो, त्या बाईला सांगितलं तू का राहते, ती सांगितली कुठं जाऊ, इथपर्यंत आलं ना. आज्या मेळानं सांगितलं माझी सळल्याच्या नंतर ताटाचं पडलेलं खरकट खाल्ल्यावर कुत्रे सुधारले. इतकं अन्नदान, एवढा श्रीमंत आज्या मेळ. माझ्या इथं पात्रच कुत्र्यानं चाटल्याच्या नंतर तूप चाटलं पात्राला चिटकलेलं. तो कुत्र्यांची वजन स्वाना सैवस्ततेवच सशक्तम भयानाम घ्रतेम रसना प्रियानाम यज्जायते नाम भव भागवते पुराणे येन शुकानुवाद संवादे राजा परीक्षितम हितायम मोक्षगत्वां कथानाम भव भागवते पुराणे. वा, येऊ तुमच्याकडे. लेख म्हणून घरी नेली. लेख म्हणून 9व्या दिवशी तिचे विकार जागे झाले. या बा मूळ स्वभाव जात नाही. याचा येळकोट राहिना. एखाद्याला स्वभाव, या बा राजाने एक बाई सुंदर होती म्हणून पत्नी केली, अति सुंदर म्हणून पत्नी केली. राजा आहे तिचा मालक, राजा. पण रात्री 10:30 वाजल्याच्या नंतर ती आथुरणावर टाचा आपटीत होती. अशा टाचा आपटायची. टाचा मी सांगत नाही, मोठ्या माणसांचं वाक्य. नाना प्रकारचे वैद्य बोलिले. राजहंसाच्या पंखाची गादी केली, टाचा आपटिण्यातली व्याधीच जाईन. पुष्पाची याद गादी केली, फुलांच्या पाकळ्याची जाईच नाही. शेवटी एका डॉक्टरला त्याच्या कंपाऊंडरनं सांगितलं, तुम्ही इतकी जण तपासता पण तिच्या टाचातली बिमारी कळन, मी बोलू का? डॉक्टर म्हणला मोठे मोठे गेले वाहत झिंजून घुसले गावात. अरे आंब्याची सावली पुरण, ह्या काय रे तुमच्या तुराट्याचा खेळ. ते म्हणला पण मग ऐका मला एकदा बोलू द्या. ते कंपाऊंडर म्हणला, राणीसाहेब एक बोलू का? तुमच्या कुळात कोणी नृत्य करीत होतं का? ती म्हणली मलाच नाचायचा नाद होता. हिचं काहीच दुखत नाही. राजाची बायको झाली तरी हिला पाय आपटायची सवय मागची आहे. हे वारांगणे यनभूषयं राजाश्रय मंडितानां राजांगना भयस्थितो नृत्यां भयं वैद्यां किमां डॉक्टरं किमा औषधिं किमा को भया जायते न व्याधी. मुळात रक्तात गुण येतो खराब.
राजपत्नी झाली तरी मला सांगा, हलकटाची पत्नी आहे, मूर्खाची पत्नी आहे, एक विद्वान ब्राह्मण घरी नेतोय, नीट खावा का नाही? 9व्या दिवशी विकार जागे झाले. आजामेळ प्रत्यक्ष पुराणी एवढंच सांगतो, एवढंच इतकंच आहे का? बजर डॉक्टर तुमचेही 10-15 मिनटं पुढं होते. हा या बा शेजाऱ्यानं बैल दिले म्हणजे रातच्या बी अवताल नाही धराव. जवळचा बाळू असला म्हणजे कोरक वाजवायचा काय? नवव्या दिवशी आजामेळाला साहेब आडविलं. कुठे चाललं? भिक्षुकी करण्यासाठी चाललं. माझी काय अवस्था आहे, काय कमी आहे तुला? माझी बायको जी पातळ घालती ती तुला आहे. मी यासाठी नाही आले म्हणे, मी मुलगी म्हणून नाही आले, बहीण म्हणून नाही आले, भार्या म्हणून आले, पत्नी म्हणून आले. जेथले साहेब पटकनच आजामेळ खाली बसला. अरे बापरे म्हणला, कुठून बुद्धी सुटली बापा. हो बाहेर शिवी देऊन देऊन काय दिली असेल, टवळींचे म्हणलं असेल, दुसरी काय म्हणीन ते. तिथे जर मी असतो तर खपक्या शिवे दिले असते. ते काय शिवे देईन? मूर्ख कुठली, नालायक कुठली, हेडपट कुठली, काय समजते मला? ती म्हणजे ते तुमच्याजवळ राहू द्या. तुम्ही मला काढून दिलं ना, अख्ख्या जगात बोंबलून सांगेन माझ्यासोबत 8 दिवस संघ केला. अरे बापरे म्हणलं, काय काम बाप आहे, संन्याशाला दुखणं. राय घरात ठेवून घेतली घरात. एका जाणकार व्यक्तीचा प्रश्न आहे, एका हलकटाचा प्रश्न आहे. हलकट म्हणजे चारवाक आणि जाणकार म्हणजे विद्वान लोक. विद्वान राजा परीक्षितीचा प्रश्न आणि चारवाकाचा प्रश्न आहे. आजामेळानं जर तिला काढून दिला असतो तर ती जरी लोकात म्हणली असती माझ्याशी संग केला, तर हलकट लोक कोणाला नाव ठेवतात. पण पंढरपुराच्या मालकाच्या यादीत आजामेळ साप राहिला असताना मग यानं तिला घरात का स्वीकारलं? आता आहे का पुढचं घरानं? आजामेळ मागच्या जन्मात साहेब एक संन्यासी होता. भागवतात चरित्र आहे, बघा बघा, वाची जा. हो हो, तेव्हा संहिता असली पाहिजे भागवताची. हो, किमान 70 श्लोक पाठ असावा भागवताची, तरच कथा करायची. मी काय मालक नाही बरं संप्रदायाचा, मी सगळ्या कीर्तनकाराच्या आणि भागवतकाराच्या आणि रामायणकाराच्या पायाखालची माती. गळे शपथ, आपण मोठा नाही. हो, मी छोटा माणूस आहे, माझी लायकी नाही, पण वाचिलं म्हणून सांगतोय. हो, प्रत्येक कथेचा श्लोक असला पाहिजे. 5-6 वर्ष सोबत होतं माऊली माझ्या. हो, मी नाही जीवनभर भागवत उचल, पण घरी वाचून निघायचं. हो, हे आजामेळ भूदेवंच सर्वस्थितानां चरित्रादि प्रसंगे पापक्षालन वितार्थायं. पापाचं क्षालन करणारं हितदायी कथा. मागच्या जन्मात आजामेळ एक दंडी संन्यासी, संन्याशाचे 10 आकडे, त्याच्यापैकी एका आखाड्याचा संन्यासी, नागा संन्यासी, विरक्त संन्यासी. शेंडीला 14च केस शेंडीला, आणि त्या शेंडीच्या 14 केसामध्ये एक रुद्राक्ष बांधलेला, काहीच नाही अंगावर. हिमालयाची प्रदक्षिणा करत होते, हिमालयाची. आणि हिमालयाची प्रदक्षिणा करीत असताना शरीर गारठ्याने गोठलं आणि खाली पडला तो संन्यासी. पाठीमागून एक 80 वर्षाचं म्हातारं आणि त्याची 16-17 वर्षाची मुलगी रस्त्याने चलत होती. उबदार कपडे अंगावर होती, प्रदक्षिणा करत होती. वडिलाला डोळे नव्हते. तिनं सांगितलं, बाबा कुणीतरी एक महात्मा पडलाय. अंध व्यक्तीनं 80-90 वर्षाचं वय त्या संन्याशाची नाडी तपासल्याबरोबर सांगितलं, बाई हा संन्यासी जिवंत आहे, फक्त याला ऊब पाहिजे, याला थंडी जास्त झाली. शीतोभयत व्याप्ती हा कायामृतंस्तत्योष. काया म्हणजे शरीर आणि शीत म्हणजे थंडी. उष्णोभय जाय ते कायास्तत्योष, याला उष्णतेची गरज आहे. याच्या अंगावर जर उबदार कपडे टाकले तर हे संन्यासी वाचते. तिने सांगितलं, बाबा टाकायचं कोणा? म्हाताऱ्याने सांगितलं, आपली शाल दे, तुम्ही मारताल. तिनं सांगितलं, माझी शाल टाकते, तू मरशील. तिनं सांगितलं, हो द्या सदाव्रत. तसं नाही, तिनं सांगितलं, तुम्ही जर मृत्यू पावले तर राक्षस मला उचलून घेऊन जाईल. आणि म्हाताऱ्यानं सांगितलं, तू जर मृत्यू पावली तर मी वळ्यात पडन. ती म्हणली, तुम्हाला मरायचं नाही, मला मरायचं नाही, वाचन कसं? कर प्रयत्न, माझा आशीर्वाद. जेथल्या साहेब भारतीय संस्कृतीनुसार तिनं संकल्प सोडला आणि मूर्छना येऊन पडलेल्या संन्याशाला भाऊ मानलं. जिथं संकल्प सोडा तिथं झाड उगलं संकल्पाचं, गणेश बुवा. आणि त्या संन्याशाच्या बाजूला निद्रा केली. काही वेळात संन्याशाच्या अंगात उष्णता गेली, शिवाजी बाबा. आणि संन्याशी उठून बसला, खालापुरे साहेब. पण संन्याशानं बाजूला स्त्री पाहिली, कमलंडू घेतला आणि पाणी घेतलं हातात आणि शाप द्याला, पापिनी माझ्यासारख्या नागा संन्याशाला बाटवत होतीस, तू पुढच्या जन्मात वेश्या होशील. काही गरज होती का आगावपणा करायचा?
काय दोष आहे तिचा? उठली, वडील रडू लागले. काय झालं बाबा? तुझं जीवन मातीत गेलं, संन्याशानं शाप दिला. तिनं सांगितलं बाबा त्या संन्याशानं शाप दिला, तो तपस्वी संन्याशी, त्याचा शाप खोटा होणार नाही, मी वेश्या होणार याबद्दल दुमत नाही, पण मी त्या संन्याशाला प्राणदान दिल्याची ताकद माझ्यात आहे, पुण्य आहे माझ्याकडं. तिने हातात कमलंडू घेतला आणि संन्याशाला शाप दिला. तुझ्या शापामुळे मी वेश्या होईल, पण माझ्यात पाप नाही, मी तुला शाप देते, त्या वेश्येसोबत तू संग करशील. ती बाई ही आहे आणि तो संन्याशी हे आजा मेळे. किती पापाचं गठुडं. आजा मेळ पाप राशी, इतकं पाप वाढलं, पण नामाची ताकद. अनाथाच्या नाथे घातला विमानी, विटेवरच्या मालकाने भगवान शिवशंकराने नामाच्या बळावर विमानात घातला, नेला उचलोनी परलोका आणि सत्य लोकाच्या ठिकाणी नेला. आज श्रीमद भागवतात त्याचं चरित्र आजामेळ भिल्लीनी तारिली कुंडली प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. पुराणात आजामेळाचं चरित्र विठोबा दोन मिनिटं फक्त, 5 मिनिटं, उठू नका, फक्त 5 मिनिटं. आरशी चौधरी साहेब या परिवाराने या गोड अशा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. स्वर्गीय चंदू पाटील, स्वर्गीय एल एस पाटील आणि श्रीमती इंदुमती चौधरी ह्या त्यांच्या आईसाहेब आहेत. यांचा अमृत महोत्सव सोहळा. 5 मिनिटात एक चरित्र सांगतो, पण चाल झाली असं गृहीत धरू, आहे का नाही? आई तत्व किती मोठे, किती तत्व मोठे. माफ करा बरं सगळ्यांनी मला. तुम्ही म्हणताल तू बॉम्बलायला ना आमच्या चालीवर काऊन फिरवायला. मी आलतो सुद्धा लवकर बरं का, पण ती ट्रॉफिक जाम झाल्यामुळं मला इथे येता नाही आलं. मी लवकर आलतो आणि उशीर करीत नाही. ह्या बा शहाण्या गड्यानं लाईन याच्या आधी मोटरपाशी हजर राहा आणि बाजाराच्या दिवशी मालकाच्या दारात सकाळीच पैशाला बी हजर राहा. हे लाईन गेल्यावर मोटरापाशी गेलं मग पगार मागायला. हो ना, हसायला मावली. आई आणि बाप चितले साहेब दैवत किती मोठं असते. एका बाईला 4 फळ. 5 मिनिटात आईचा अमृत महोत्सव सोहळा करतात ना चौधरी परिवार. किती मोठं दैवत आहे आई. माय वापे केवळ काशीन तिने न जावे तीर्थाशी, हो सकल तीर्थाची धुरी जे का जाण. सगळ्यात मोठं दैवत आई वडील. हो, आई वडिलाचं दर्शन घेणारा व्यक्ती जगाचा मालक त्याला मानतोय. फार मोठी ताकद आहे. एका बाईला 4 मुलं. शेवटचा पुरावा, शेवटचा. 4 मुलं. नरारी महाराज त्या 4 मुलापैकी एक संन्याशी झाला. आनंद आखाड्याचा फार मोठा श्री 1008 महंत असे अधिकारी संन्यासी झाले. नियम आहे, मुलगा किती जरी मोठा झाला तर आईपेक्षा मोठा होऊ शकत नाही, वडिलापेक्षा मोठा होऊ शकतो. बरं होऊ शकतो. वरुणाच्या बंदीच्या प्रश्नामुळे लाखो विद्वान माणसं बंदीत टाकले. ते म्हणायचा आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही दिलं तर तुम्हाला सोन्याचा कलश देईल, आणि नाही दिलं तर बंदीत ठेईल. असे लाखो महाराज कोंडले होते. पण एका महात्म्याच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. बापानं आईच्या पोटात त्याला शाप दिलता. त्याचं नाव होतं अष्टवक्र. त्याच्या पित्याचं नाव होतं मुनिश्री कहुळ. हे कहुळ सुद्धा बंदित होते आणि त्याचे सगळे प्रश्नाचे उत्तर दिले. काय देऊ? काहीच नाही. सगळे महाराज मुक्त कर, सगळे महाराज मुक्त कर. तर सगळ्या महाराजांनी विचार केला कोण विद्वान आहे, आम्हाला या प्रश्नातून मुक्त केले, या बंदिशाळीतून मुक्त केले, त्याचं दर्शन घ्यायचं. पण कहुळ नावाच्या व्यक्तीनं सांगितलं सगळ्याला दर्शन घेऊ देतो, पण आधी नाव सांगा मग पाया पडा. 8 जागेवर वाकलेलं होतं. बापाची चूक माईच्या पोटात असताना काढली होती. वडील आईला रुचा सांगत होते निधिम व्रत्ते न भवतम निधी व्रत्ते भयज्जर मनोहा कृतुर्वृत्तेन भय स्थिता. यानं लगेच सांगितलं स्थिता नैवम भय. बायकोला म्हणले कोण उत्तर दिलं रे? ती म्हणे मधल्यानं. हे तू या पोटात हे तर माझ्या चुका करायला, मोठं झाल्यावर काय करीन? 8 जाग्यावर वाकडावशील. बापान चूक केली साहेब. विद्वान पोराला असा शाप नाही द्यायला पाहिजे. सगळी लोक नावं सांगत होती गणेश बुवा.
कोण आपण? कहुळ. पाय पडे. कोण आपण? आईचं नाव पुराणात बघा काय होतं कवळाच्या. मी आमकी आमकी. हातपाय नव्हते, स्टेजवर उडी टाकली आणि माईचे पाय कवठळले. कोण बाबा तुम्ही? माय तुझ्या पोटीतून मी जन्माला आलोय. लाखो साधूला मुक्त करण्याची विद्वत्ता मला ह्या तुझ्या कुशीतून मिळाली. माईचं दर्शन घेतलं. इतकी माय श्रेष्ठ. चौधरी परिवार आपल्या आईचा अमृत महोत्सव करतोय. आनंदाचा योग आहे. 4 मुलापैकी एक संन्याशी मुलगा गावाकडे आले. आईचं दर्शन घेतलं. किती मोठी असते आई. माईनं सांगितलं, बाळा आलास? परिसरातली लोक पाय पडायला येऊ लागले. बाळा काय मोठा झालास रे? मी रानावनात काम करणारी बाई, काट्या कुट्यात काम करणारी बाई, तिच्या कुशीतून तू जन्म घेतलास. आनंद आखाड्याचा संन्याशी झालास. मोठ्या पिठाचा पिठाधीश झालास. बाळा एक इच्छा आहे माय, जाता जाता माझा अंत्यविधी करून जाय. माईची इच्छा पूर्ण करायची. आणि त्या संन्याशाने विचार केला, आई जाईपर्यंत गावात थांबू. थकली होती म्हातारी, अन्न पाणी बंद होतं. पण साहेब मोठ्या माणसाला लोक घरी बसू देत नसते. परिसरातल्या घोडे गाड्या जमण्या शिबिका येत होत्या आणि त्या साधूला नेत होते. एके दिवशी भंडारी भावा त्या साधूला एका गावात आमंत्रण जेवण्याचं, त्या गावात साधू गेले आणि त्या दिवशी आई 8:15 वाजता जात राहिली. ज्वलंत घडलेली कथा आहे, ज्वलंत घडलेली कथा, दंतकथा नाही. आई जात राहिली. लोकांनी सकाळच्या 8 वाजेपर्यंत वाट पाहिली. परिसरात बैलगाड्या पाठील्या, फोनची व्यवस्था नव्हती. घोडे पाठीले, तट्ट पाठीले, साधू गवसले नाही. संध्याकाळचे 8 वाजले, 24 तास झाले. दुसऱ्या दिवशीचे 8 वाजले, 32-36 तास झाले. प्रेत ठेवता येत नसते. प्रेताचे नियम आहेत प्रेताचे. कालावधे स्थिताम प्रेता संस्कारेण. शास्त्र आहे त्याच्यासाठी, शास्त्र. हो, किती वेळ प्रेत ठेवता येत नसते. नियम आहेत त्याचे, नियम. सगळ्या लोकांनी विचार केला प्रेतातून दुर्गंधी येईल. काही लोक म्हणत होते, अरे आईसाठी संन्याशी थांबले, त्या संन्याशाला अंतिम दर्शन घेऊ द्या, येऊ द्या त्या महात्म्याला. किती दिवस थांबायचं आपण? त्या आईचं प्रेत मशानभूमीत नेऊन पेटून दिलं. भडाग्नी लावला. अग्नीचे प्रकार 9, कुठ्या ठिकाणी 14 सांगितले. पोटातलं अन्न पचवतो जठराग्नी, पाण्याला जाळतो वडवानळ नावाचा अग्नी, हो, अन्न शिजवतो वैशानर नावाचा अग्नी, आणि माणसाला पेटवतात त्याला भडाग्नी म्हणतात. मशानी नेऊनी भडाग्नी देऊनी येती परतोनी माघारी. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही, पुराण सांगते. काय माझी जहागिरी थोडीची मी कसं सांगेल? पुराण सांगते, पुराण. तो भडाग्नी दिला जिथले साहेब. आणि आईच्या प्रेताला अग्नी दिल्याबरोबर महाराजाची बैलगाडी गावात आली. विचारलं काय सुन्नाट सामसुम दिसते? बाबाजी आई गेल्या. कधी? परवाला गेल्या. अंत्यविधी चालू आहे मळ्यात. बैलगाडी वळिली. तो संन्याशी महात्मा मशानभूमीत आल्यावर सगळ्यांनी हा हक्का केला. काय रे, अर्धा घंटा थांबले असते तर या महात्म्याला आईचं अंतिम दर्शन झालं असतं. काय गडबड केली? काही म्हणले हे जर नसते आले तर चर्चा असते. सगळ्यांना खाली बसिलं. आईच्या जळत्या चितेजवळ तो संन्याशी गेला आणि आईच्या जळत्या चितेला 5 प्रदक्षिणा घातल्या. आपल्या संस्कृतीमध्ये दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय असतात प्रेताचे दहन करत असताना. पूर्वेकडे तोंड केलं. डोळ्यातून खळा हसू येत होते. माय जगातला कोणताही व्यक्ती शिकल्यावर मोठा होत असतो, पण त्याला मोठं होण्यासाठी मायेची कृपा लागत असते, बापाची कृपा लागत असते, वंशाची कृपा लागत असते, शास्त्राची कृपा लागत असते, पुराणाची कृपा लागत असते, वेदाची कृपा लागत असते, परिसरातल्या जनतेची कृपा लागत असते, भूमीची कृपा लागत असते. तुम्ही राजा बनले, तुमच्या वंशाचं पुण्य. तुम्ही राजा बनले, या मातीची ताकद आहे. तसं मोठं होऊ शकत नाही माणूस. यया नरा माझी राजा, तो विशेष विभूती जाण माझा. मालकाचं वाक्य आळंदीतल्या. तसं होऊ शकत नाही महाराज राजा. आईला सांगितलं, माय आध्यात्मिक क्षेत्रातला मी राजा झालो, मंत झालो. योगी जपी तपी अनुरागी मला प्रणाम करतात. माय प्रणाम करतात. ही केवळ तुझी ताकद आहे. नियम आहे. संन्याशाला माय जिवंत आहे तोपर्यंत गावात खाता येतं. ज्या दिवशी आई मरते त्या दिवशी संन्याशाला त्या गावातलं फुकट खाता येत नाही, जन्मभूमीतलं सुद्धा. हा धर्म सिद्धांत आहे. माय
तू प्राण मुकवलास, या मातीतला वास, या मातीतला सुगंध, या मातीतला अन्न, या मातीतलं पाणी आज वर्ज झालं बाय, वर्ज झालं बाय. तुझी कृपा आहे ग. जाता जाता ह्या लेकराला दर्शन दे. जळत्या चितेतून साहेब हात बाहेर आला, संन्याशाच्या हातात हात आला, आईला प्रणाम केला आणि हात अदृश्य झाला. जळत्या चितेतून सुद्धा आपल्या लेकरावर प्रेम करते ती एकच जात आहे, त्या जातीचं नाव आहे माय, फक्त माय. तो गोड आपल्या आईचा अमृतोत्सव महोत्सव या चौधरी परिवाराने केला. धन्यवाद. सत्य कोणी करते त्याबद्दल काही विषय नाही, कीर्तन कोणी ठेवते त्याबद्दल काही विषय नाही. परवाला शिवणखेडला मुसलमान यजमान होतं. हां, म्हणलं तुम्ही कीर्तन कसं काय ठेवलं? माझे 2 क्रेशर आहेत म्हणले खडीचे, 1-2 बऱ्या फक्त म्हणा यांच्याकडे क्रेशर आहेत. जमलं काम. इतके कीर्तनातले लोक घर बांधायला माय क्रेशरून खडी नेतात, काम झालं म्हणले. मला काय घेणे हिंदू मुसलमान. पण मी त्याला विचारलं, दादा अभंग कोणता घेऊ? टाकावे दगडन, काढावे खडीन, बांधावे घर. आईचा अमृत महोत्सव खूप मोठा. साहेबांनी खूप मोठी रामायण भागवत केली. छान, धन्यवाद. आई दैवत हे सर्वात मोठं दैवत, मोठे दैवत. 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झाला. आमच्या ड्रायव्हरनं चूक केली. गावाकडे निरोप गेला, आश्रम गाडीत होता. महाराज गेले. माझ्या आईला सांभाळायला 4 शिक्षक होते. तिला असं वाटत होतं मा लेकरू गेलं गच्चून उडी टाकू काय, असं एकमेव दैवत ती फक्त माय असतील. मी महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3005 गाव फिरलो, पण किती बी रात्री जर उशिरा घरी गेलं तर एकाच व्यक्तीच्या तोंडातून वाक्य निघतं, बायको वाईट आहे मी म्हणणार नाही गणेश बुवा, पण आई म्हणते तिथं जेवून आलात का. ती फक्त माय आणि ती सगळ्यांची माय. प्रत्येकाला आई आहे. त्या आईवर प्रेम करा, काहीच दुसरं करायचं काम नाही. मी सांगतो गाथे पाठ केले, शास्त्र पाठ केले, पुराण पाठ केले, गाथा कंठस्थेन मायबापाला शिव्या देतो त्याच्यासारखा फडवा जगात कोण नसेल. तयाची अमुखा आभास प्रतिपाहे का पिता मातृत्वाची सोय विभित्स करून या लाघवे रांढे प्रसवत जाये निष्ठ तत्वगा. शास्त्र सांगते त्या हलकटाला असल्याशिवाय दिल्या. सगळ्यात मोठं दैवत मायबाप आहे. म्हणून या चौधरी परिवारानं आपल्या आईचा अमृत महोत्सव ठेवला. तुम्हाला सर्वांना प्रणाम. राजकीय क्षेत्रातले असतील, व्यापारी क्षेत्रातले असतील, माझा शेतकरी राजा असेल, आध्यात्मिक क्षेत्रातले असतील, भंडारी महाराज असतील, आमचे महाराज असतील, गणेश महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, आमचे चंद्रकांत महाराज असतील, आधी करून सर्व महाराज मंडळी, सगळ्यांची नावं पाठ नाहीत. आमचे आदरणीय नामदेव शास्त्री असतील. वा, गोड. कीर्तन ऐकत असताना अत्यंत चित्त तल्लख होतं त्यांचं. एखादा संस्कृतचा श्लोक म्हणत असताना त्यांचे हात हलत होते, लगेच कळते थांबा. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. आदरणीय जेथलिया साहेबसुद्धा आहेत. पैसे आधी करून सर्व मोगाशी इंद्रजित बापूसुद्धा भेटले. बरीच सगळी मंडळी, सगळ्यांची नावं घेतली. अशी ग्रहित धरा. क्षमा असावी. ज्ञानेश्वर जय जय